माझा लाडका भाऊ. 1. आई झाली, बाबा झाले, ताईसुद्धा झाली, भावाबद्दल का बरं कुणीच काही लिहित नाही? 2. तोही आहेस की 4 शब्द लिहावे, असे जणू काही लपून बसलेले शिंपल्यातील मोती जसे. 3. भाऊ म्हणजे जणू काही दुसरा बाबाच असतो. जबाबदारीची जाणीव होताच तोही बाबांची जागा घेतो. 4. व्यक्त होता येत नाही त्याला आपल्यासारखं. त्यालाही मन आहे, तरीही का वागतात त्याच्याशी परक्यासारखं? 5. लहानपणी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याबरोबर भांडणारा, मोठं होताच आपले हवे ते हट्ट पुरवणारा, ओरडणारा, चिडणारा, रागाने डोक्यावर घर घेणारा, पण वेळोवेळी तितक्याच समजूतदारपणाने वागणारा. 6. रक्षाबंधन, भाऊबीजेला आपली आतुरतेने वाट पाहणारा. ताई माझी, ताई का नाही आली म्हणून डोळ्यातून आसवं काढणारा. एकही दिवस आपल्याशी न भांडता राहणारा, पण क्षणात सगळे विसरून आपले हट्ट पण पुरवणारा. 7. लग्न झाल्यावर परत येऊ नकोस असं आपल्याला बोलणारा, आपण सासरी जाताना धाय मोकलून रडणारा. 8. मी नाही बांधणार तुझ्याकडून राखी असं बोलणारा, आपल्याला हवी ती ओवाळणी देऊन आपल्या रक्षणाची जबाबदारी घेणारा. 9. कितीही भांडला आपल्याशी तरी आपलं दुःख जाणणारा, वेळोवेळी फोन करून आपली चौकशी करणारा, लग्न होताच थोडंसं बदलणारा, पण तरीही आपल्या ताईला कधीही न विसरणारा. आपणही कधीकधी समजून घेऊ त्याला. 10. खरंच तोड नाही या बहीण भावाच्या नात्याला. रक्ताचा असो वा मांडलेला, खरंच भाऊ बहिणीचं नातं खूप गोड असतं. म्हणून आई बाबा गेल्यानंतरही प्रत्येक बहिणीला भावासाठीच माहेरची ओढ असते. 11. मैत्रिणींनो, भावाबरोबर असलेलं अतूट नातं पैशासाठी, संपत्तीसाठी कधी तोडू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.